पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा पुन्हा वाढवण्यात आलाय। धरणातून 29,414 क्युसेक वेगाने मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा पुन्हा वाढवण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस धरण क्षेत्रामध्ये कोसळतोय, त्याच्यामुळे पाणी पातळी वाढली आहे आणि त्याच्यामुळे विसर्ग सुद्धा आता वाढवण्यात आलाय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने नागरिकांनी सतर्क राहावं, काय सूचना करण्यात आलेल्या आहेत प्रशासनाकडून? वृषाली, खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाची संततधार अजून देखील सुरू असलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे खडकवासला धरणातील चारही धरणं जे आहेत साखळी क्षेत्रातील ते 90% अधिक भरलेत आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून पुन्हा वाढवण्यात आलाय। आज सकाळी 9 वाजता 27,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो 29,000 क्युसेकनी हा विसर्ग सुरू झालेला पाहायला मिळतो। हे दृश्य आपण खडकवासला धरणातील पाहतोय। खडकवासला धरणातील जवळपास सगळी दरवाजे जी आहेत धरणाची ती उघडण्यात आलेली आहेत आणि गरज पडल्यानंतर हा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येईल असा इशारा देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे। जी नदीकाठची गावं आहेत किंवा नदीकाठच्या वस्त्या आहेत तिथं महापालिका अधिकारी असतील, अग्निशमन अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील त्यांच्याकडून वारंवार वृषाली सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। किती पाणी सोडलं जाणार आहे, किती धरणाचा विसर्ग पाण्यातून होणार आहे, किती विसर्गाचं पाणी सोडलं जाणार आहे, सगळं वारंवार जे आहे ते सांगितलं जातं। एकूणच काय तर सतर्कतेचा इशारा महापालिकेकडून पुण्यातील जे नदीकाठची वस्ती आहे त्या सर्व वस्तींना खरं तर देण्यात येतोय। आता 29,000 क्युसेकनं जो आहे तो पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि आज दिवसभर पुणे शहरासह जिल्ह्याला वृषाली पावसाचा धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दृश्य आपण धरणाची पाहतोय आणि गरज पडली पुण्यातील एकतानगर परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पालिका प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यास आता सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली होती त्यावेळेला कुठल्याही प्रकारे आम्हाला माहिती देण्यात आलेली नव्हती। धरणातून विसर्ग करण्यात आला, मात्र कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती अशी तक्रार नागरिकांची होती। आणि आता ज्यावेळेला खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यावेळेला एकतानगरमध्ये आता सतर्कतेच्या सूचना कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहेत। आपापली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत। पुन्हा सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेकचे पाणी सोडण्यात येणार आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो। 5 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे व आपापली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत। पुन्हा सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेकचे पाणी सोडण्यात येणार आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो। 5 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे व आपापली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत। पुन्हा सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेकचे पाणी सोडण्यात येणार आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो। 5 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी ही दोन दृश्य आपण पाहताय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। एकतानगरमध्ये काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये जी पूरस्थिती उद्भवलेली होती त्यावेळेला एकतानगर या भागामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं। 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी होतं। अलर्ट जो आहे तो आम्हाला देण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि आता खडकवासला धरणातून ज्यावेळेला पाण्याचा विसर्ग वाढवलाय त्यावेळेला कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीनं अलर्ट दिला जातोय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, एकीकडे आपण पाहतोय की खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय, एकतानगरमध्ये सतर्कतेच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत। वृषाली, अगदी बरोबर आहे। खरं तर 11 वाजता खडकवासला धरणामधून जवळपास 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना दिल्या जात आहेत। ते म्हणजे 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये सोडण्यात येणार आहे। धरणामधनं 29,414 क्युसेकचे पाणी सोडण्यात आलेले आहे। धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पुन्हा सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेकचे पाणी सोडण्यात येणार आहे, तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व आपापली वाहने
सुरक्षित पाहतोय की ठिकाणी 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे, त्यामुळे सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात. दुसऱ्या बाजूला अग्निशमन दलाकडून आपण पाहतोय की बोटी ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये 30,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलं जातं त्यावेळेस सनसिटी त्याचबरोबर एकतानगर परिसरामध्ये पुराचा धोका जो आहे तो संभवतो. त्यामुळे आतापासूनच वाहनं जे आहेत सुरक्षित ठिकाणी पार्क करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आर्मीचे जवान सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जवानांकडून सुद्धा गेल्या 8 दिवसांपासून या संपूर्ण भागामध्ये मदत कार्य जे आहे ते सुरू आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला जातोय. काय आवाहन करताय लोकांना आज सकाळपासून आवाहन केले. सकाळी 9 वाजता 29,414 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेले आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे, त्यामुळे पुन्हा 35,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. तेच नागरिकांना सतर्क करत आहोत आम्ही की योग्य ठिकाणी स्थलांतर 35,000 पाणी सोडलं तर कदाचित या ठिकाणी पाणी येऊ शकतं. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय की आर्मीचे जवान सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर अपनी कितनी टीम यहाँ तैनात है? टीम अभी तक फिलहाल में एक टीम यहाँ तक पहुँच रहे रास्ते में. जैसे टीम आ जाएंगे फिर कार्रवाई शुरू हो जाएगा. तब तक यहाँ को लोग को सुरक्षित जगह पे शिफ्ट करने की कार्रवाई पे अभी जोर दिया जाए. आप भी लोगों को आह्वान कर रहे हैं कि सुरक्षित जगह आप पहुंचे. हाँ, जहाँ पे लोग पहले खतरा बढ़ने से पहले यहाँ दूसरी जगह पे शिफ्ट करना भी आसान रहेगा, ताकि उन लोग भी सिविल शासन भी मदद करने से तो ठीक रहेगा, ताकि जल्दी से जल्दी यहाँ से जगह खाली करें. आपके पास भी कोई बोट है, ऐसा कुछ सामान है? हाँ, पूरा जितने भी सामान इनको सुरक्षित बचाने वाले सामान पूरा अभी हमारे साथ है, गाड़ी में है. जब जरूरत पड़ेगी तभी इसको इस्तेमाल करना सुरू हो जाएगा. आपण पाहतोय की आर्मीचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला महानगरपालिका त्याचबरोबर पाटबंधारे विभागामध्ये समन्वय ठेवून किती पाणी जे आहे नदीपात्रामध्ये सोडलं जाणार आहे त्याची माहिती खरं तर इथल्या नागरिकांना दिली जाते. राज ठाकरे सुद्धा अगदी थोड्याच वेळात या संपूर्ण एकतानगर परिसरामधल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी येतात, कारण त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती की मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना नक्की काय आश्वासन दिलेलं आहे ते राज ठाकरे सांगतायत. मात्र त्याआधीच आपण पाहतोय की 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे 11 वाजता मुळा-मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जाते. त्यामुळे महानगरपालिकेकडून ही खबरदारी जी आहे ती घेतली जाते. दुसऱ्या बाजूला जर आपण पुढे जाऊन या ठिकाणी बघितलं तर हे आपल्याला मुळा-मुठा नदीचं पात्र पाहायला मिळते की ज्या पात्रामध्ये राडा-रोडा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे, झाडं झुडपं आहेत. त्यामुळे पाणी आडसर खरं तर मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतोय आणि हेच पाणी खरं तर पुढे या सगळ्या संपूर्ण लोकांच्या वस्तीमध्ये शिरतं. नक्कीच धन्यवाद अभिजित. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.